नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर कमी कसं करायचं आहे मोठ्या साईजमध्ये हे सांगणार आहे। तर पहा, 42 साईज आहे आणि म्हणजे अप्पर चेस्ट 42 आहे, फुल बस्ट आहे 44 आणि आपल्याला इथे 11.5 इंचाचा गळा जो आहे तो कटिंग करायचा आहे पाठीमागचा। तर इथे मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं कटिंग करून दाखवणार आहे। आणि इथे आर्महोल राऊंड जो आहे तो 9.5 आहे पहा, आणि शोल्डर आहेत 16 इंच। तर ही मापे तुम्ही अंगावरून घ्या किंवा ब्लाऊजवरून घ्या, पण घ्यायची आहेत। शोल्डर शक्यतो तुम्ही हे अंगावरून घ्यायचे, आणि जो मुंडा घेर आहे तो तुम्ही ब्लाऊजवरून घेतला तरी सुद्धा चालेल। तर ही मापे जर एकदा परफेक्ट घेतलीत ना तर ब्लाऊज खूप छान बसतो, तुमचे शोल्डरही उतरणार नाहीत आणि शोल्डर पुढे येण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा येणार नाही आणि मुंड्यामध्ये घोळही नाही येणार। तर इथे मी सर्वात पहिल्यांदा उंची घेणार आहे। तर प्रिन्सेस ब्लाऊजचं मी ड्राफ्टिंग दाखवेन तुम्हाला। या इथे तुम्ही या पद्धतीने कटोरी ब्लाऊज सुद्धा कटिंग करू शकता। सर्वात पहिल्यांदा इथे मी उंची घेणार आहे ब्लाऊजची 15 इंच, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे। तर इथून पहा 15 + 1 16 इंच। ही मापे जी आहे ती मी अंगावरून घेतलेली आहेत पहा। इथे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। तर शोल्डर 11.5 इंच गळ्यासाठी मी शोल्डर जे आहे, आता हेवी साईज आहे म्हणून मी या इथे जवळपास 2.25 इंच शोल्डर जे आहे ते मायनस करणार आहे। जर इथे छोटी साईज असती 36 साईज 34 साईज तर तुम्ही इथे 2.5 इंच शोल्डर जे आहे ते कमी करायचं आहे, लक्षात घ्या 2.5 इंच। परंतु ही हेवी साईज आहे म्हणून मी इथं 2.25 इंच शोल्डर कमी करणार आहे। 42 साईज अप्पर चेस्ट आहे आणि फुल बस्ट 44 आहे म्हणून मी 2.25 इंच शोल्डर कमी करणार आहे। तर ते कसं, हे जे 16 इंच आपलं शोल्डर आहे त्याच्या निम्मे करायचे, किती होतात 8, आणि यातून परत आपल्याला 2.25 इंच कमी करायचं। तर इथे पहा बरोबर असा हा 8 इंचावरती मी टेप ठेवणार आहे पहा। इथून इथे आले शोल्डर 8 इंच आणि यातून आपल्याला 2.25 इंच मायनस करायचं आहे। बरोबर मी 2.25 इंच मायनस केल्यानंतर शोल्डर राहिलेला आहे 5.25 इंच। 11.5 इंच गळ्यासाठी आपलं शोल्डर जे आहे ते बरोबर 5.25 इंच राहिलेलं आहे। आता इथून ही मी 5.25 इंच घेणार आहे आणि मुंडा घेईन मी 6.5 इंच। 5.2 काय आलेला आहे, शोल्डर आलेला आहे, आणि मुंडा आपण इथं 6.5 इंच घेतलाय। परंतु आपण परत इथे जो घेर आहे तो मोजणार आहे। तर इथे लक्षात घ्या, आता आपल्याला इथं अप्पर चेस्टचं मार्किंग करायचं आहे। अप्पर चेस्ट किती आहे आपली 42, म्हणजे त्याचा चौथा भाग किती होतो 10.5 इंच। इथे पहा बरोबर 10.5 इंच होतोय, परंतु 11.5 इंच गळा आहे म्हणून मी यातून पहा इथे हे 10.5 इंच येणार, परंतु आपल्याला हे डीप नेकमध्ये आहे भरपूर, त्यामुळे यातून मी परत अर्धा इंच मायनस करून फक्त 10 इंच घेणार आहे। तर हा फक्त बॅक पार्ट राहील 10 इंचावरती, आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। कंबर आहे 34, त्याचा चौथा भाग होतो 8.5, त्यामध्ये 1 इंच आपलं टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन। आता इथे क्रॉस बॅक द्यायचा आहे 1.25 इंच। हेवी साईज आहे, हेवी साईजसाठी 1.25 इंच क्रॉस बॅक द्यायचा, आणि इथून अगदी हलक्या हाताने पहा असा आकार देऊन घ्यायचा मुंड्याला, आणि इथून हात डाऊन करायचा अर्धा इंच। या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून पहा, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो। आणि इथे आतमध्ये थोडासा हा राऊंड घेऊ शकता तुम्हाला हवा असेल तर, नाही जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही। पहा या पद्धतीने हा आपला पाठीमागचा मुंडा झालेला आहे। आता आपल्याला हा राऊंड मोजायचा आहे, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून
आपण हा राऊंड मोजून घेणार आहे. बरोबर 9.5 इंच यायला पाहिजे. तर पहा, बरोबर 9.5 इंच इथं आपला हा मुंडाघेर आलेला आहे. तुम्हाला इथं दिसतच असेल. पहा, बरोबर फिटिंगचा जो पॉईंट आहे इथे आपला हा 9.5 इंच मुंडाघेर आलेला आहे. म्हणजे आपण 6.5 इंच जी मुंड्याची उंची घेतलेली होती ती परफेक्ट आहे. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे. तर लक्षात घ्या, मुंडाघेर सुद्धा मी या इथे मोजलेला आहे. अगदी छोटे मोठे पॉईंट जे आहेत ते चेक करत करत जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर एकदम परफेक्टच बसणार आहे. आता इथून मी पहा 1.5 इंच घेईन पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी. आणि या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतला. आता इथे मला शोल्डर पट्टी जी आहे ती 2.5 इंचाची हवी आहे. तर मी इथं 3 इंच घेतलं. 2.25 इंच ही आपली गळ्याची रुंदी राहिलेली आहे. पुढचा गळा माझा जो आहे तो 6 इंच घेणार आहे. तर मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून 2.5 इंच घेतलेला आहे. आणि इथे गळ्याला आकार देऊन घेतला. इथे मला हुकलूक पट्टी तयार करायची आहे फ्रंट पार्टला. तर मी या इथे हे मार्जिन घेणार आहे. तर बॅक पार्टला तुमची हुकलूक पट्टी असेल तर तुम्ही बॅक पार्टला हे मार्जिन घ्यायचं आहे. आता हे जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला समजलंच असेल. मी किती मायनस केलेलं आहे, आपला गळा किती आहे पाठीमागचा, फुल बस्ट आपली किती आहे, अपर चेस्ट किती आहे, मुंडाघेर किती होता, शोल्डर किती घेतलेला आहे. शोल्डर हे अंगावरचं फुल शोल्डर आहे आणि हे आपलं टोटल आपण घेतलेलं आहे मायनस करून. आणि ही मुंड्याची उंची. तर आता हे आपण रब करून घेऊ कारण आपल्याला इथं प्रिन्सेस ड्राफ्टिंग करायचं आहे. आता इथून मी डायरेक्ट टक्स पॉईंट घेणार आहे 11.5 इंच किंवा 11 इंच घेतला तरी चालेल. पहा, इथे टक्स पॉईंट घेण्याची एक मेथड असते. आपली जी फुल बस्ट आहे 44 आहे तर त्याचा चौथा भाग केला की 11 इंच होतो. त्यामध्ये 1 इंच प्लस केलं की 12 होतात. परंतु पहा, इथे हे खूप खाली होतं म्हणून शक्यतो 40च्या पुढे 11 इंच हा टक्स पॉईंट आपल्याला ठेवायचाच आहे. आणि लहान साईज असेल तेव्हा छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच करू शकता. इथे या पद्धतीने मी लाईन घेतली. आता मला इथे जी फुल बस्ट आहे त्याचा 10वा भाग टाकायचा आहे. फुल बस्ट 44 आहे, त्यामध्ये एक पॉईंट द्या. बरोबर आपला हा जो 10वा भाग आहे तो निघतो. तो 4.4 म्हणजे 4.5ला एक पॉईंट कमी. तर आपण बरोबर हे 4.5 इंच करून घेऊ. इथे 4.5 इंच हे शिलाई मार्जिन सोडायचं आहे. पहा, हे जे हुकलूक पट्टीचं मार्जिन आहे ते सोडून आपल्याला इथे 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. त्याच्या आतमध्ये आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे? 1.5 इंच आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने. तिरकी लाईन ओढल्यानंतर आता इथे मी टक्स घेणार आहे 3.5 इंच. पहा, इथे आला हा 3.5 इंचाचा टक्स. आता इथून आधी एक सरळ लाईन ओढून घ्या या पद्धतीने. परत एक तिरकी लाईन अशी ओढून घ्या. इथे 1 इंच मुंड्याच्या इथे मी मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन अशी ओढून घेते. पहा, या पद्धतीने ओढल्यानंतर मी गॅप जो आहे तो 1 इंचाचा देणार आहे. तर इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच असा. परत ही लाईन आपण अशी जोडून घ्यायची. बरोबर हा 1 इंचाचा हा आपला गॅप तयार होईल. आता ही मधली रेष आपण रब करून घेऊ. आता आकार द्यायचे. तर हा जो मुंडा आहे हा आपला पुढचा मुंडा आहे, लक्षात घ्यायचं. आणि इथेच आपल्याला हे आकार द्यायचे. इथे मी हा फ्रेंच कर्व या पद्धतीने सेट केला. पहा, ठीक आहे. आणि परत इथून या पद्धतीने किंवा अजून जर तुम्हाला असा
द्यायचं असेल तरी सुद्धा देऊ शकता या पद्धतीने. आणि इथे हा टच झालाय तर हा थोडासा मिक्स करायचा या पद्धतीने. तर हा बरोबर हा आपला प्रिन्सेसचा जो आकार आहे तो तयार होतोय. पहा इथून हा तर इथे प्रिन्सेसला आकार कसा द्यायचा हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आता इथे अर्धा इंच मुंडा डाऊन करायचा. डाऊन केल्यानंतर ही जी पहिली लाईन आहे ती आपल्याला चेक करायची किती आहे हे पाहून घेऊ आधी. बरोबर 6 इंच आणि 1 पॉईंट आहे. तर ही सुद्धा लाईन आपली 6 इंच आणि 1 पॉईंट अशी भरली पाहिजे. तर कुठे येतं हे पॉईंट पहा इथे येतं. इथे मी मार्किंग करून घेतलं. इथून एक सरळ लाईन ओढून इथून परत मी नवीन मुंडा तयार केलाय. आता इथे हा गॅप किती इंचाचा तयार होलाय? अर्धा इंच आणि वरती 1 पॉईंट असा हा गॅप झालाय. तर हे कट होऊन निघेल यासाठी परत इथे आपल्याला ते वाढवावं लागेल. आता इथे अजून आपल्याला बदल करायचे आहेत. पहा हे जे अंतर आहे हे किती आहे? 5.25 इंच आहे. तर हे सुद्धा 5.25 इंचच घ्यायचंय. आधी आपल्याला हे उंचीमध्ये जो फ्रंट पार्ट आहे तो 1 इंचाने वाढवायचा आहे बॅक पार्ट पेक्षा. तर तो सर्वात पहिल्यांदा आधीच तुम्ही वाढवून घ्या. पहा मी नाही वाढवला तर तुम्ही परत वाढवला तरी सुद्धा चालेल, पण लक्षात राहत नसेल तर आधीच वाढवून घ्या. इथे हा पार्ट, इथे हा पार्ट. ठीक आहे. आता हे चेक करून घेऊ. पहा हा सुद्धा 6 इंच आलेला आहे. तर हे सुद्धा 6 इंचच आपलं आलं पाहिजे. तर इथे येतोय हा 6 इंच या इथे. इथून हे अर्धा इंच तिरकं कटिंग करायचं इथे. आता इथे बदल काय करायचं आहे? आपला कमरेचा चौथा भाग किती आहे? 8.5. यामध्ये आपण 3.5 इंच टक्स घेतलेला होता तो, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. मग हे असं जोडलं जाईल. पहा आता हा जो बॅक पार्ट होता आपला इथपर्यंत तो चेक करून घेऊ किती इंचाचा होता. 10 इंच आहे. तर हा सुद्धा पार्ट आपला हा 10 इंचाचाच असला पाहिजे. पहा इथे आला हा पार्ट. या पद्धतीने हा आपला पार्ट कटिंग होणार आहे. इथे पहा हा जो आहे तो भाग आपला कटिंग होणार आहे. इथे हा पूर्ण टक्स कटिंग होईल आणि इथे हा पार्ट कटिंग होईल आणि इथे हा टक्स कट होऊन निघणार आहे. आता एक मात्र तुम्ही नंतर करा. आता इथे मी तुम्हाला बोर्डवरती दाखवलंय, परंतु तुम्ही पेपर जेव्हा कटिंग कराल त्यावेळेस हा टक्स असा दुमडायचा आहे आणि इथून छातीचा चौथा भाग, म्हणजे इथे आपण बॅक पार्टमध्ये 10 इंच घेतलेलं होतं, परंतु आपल्याला 10.5 इंच हवं आहे. तर हा टक्स दुमडायचा, मायनस करायचा आणि मग 10.5 इंच मार्किंग करायचं. पहा असं. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन असं घ्यायचं आहे. आता इथं बोर्ड आहे म्हणून ते दुमडता येत नाहीये. आणि हा मुंडा जो आहे तो डाऊन करायचाच आहे. तर अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे. कुठे कसं मायनस करायचं, किती मायनस करायचं हे सुद्धा मी एकदम परफेक्ट असं समजावून सांगितले. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.